मुंबईतल्या कुर्ला बेस्ट अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय। काल रात्री भरधाव बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली। कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना जोरदार धडक दिली। ही धडक एवढी तीव्र होती की यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय। आणि सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, काल अपघात झाला, 5 जणांचा यामध्ये मृत्यू झाला, त्यानंतर कुर्ल्यामध्ये सध्या परिस्थिती कशी आहे, काय खबरदारी घेतली जाते? प्रज्ञा, नक्कीच या ठिकाणी अजूनही जरा ॲम्ब्युलन्सचा आवाज आला तर लोकांच्या मनामध्ये एक भीती आहे ती निर्माण झालेली आहे। कालचा अपघात इतका भीषण होता की आपण पाहू शकतो ज्या आंबेडकर नगरमध्ये ही बस ज्या ठिकाणी जाऊन आदळली ती संपूर्णतः वॉल ही देखील कोलॅप्स झालेली आहे। एकीकडे दुसरीकडे काचांचा ढीग पडलेला आहे, त्यातनं आम्ही वाट काढतो आहे। पुढे तर पाहिलं तर अनेक गाड्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। विशेष म्हणजे जो इथे बीएसटीचा पोल आहे हा देखील तोडून जी बीएसटी बस ही आतमध्ये घुसली होती। जवळपास 100हून अधिक मीटरहून अंतरावरून ही भरधाव वेगातली जी बीएसटी बस आहे ती अनेकांना चिरडत अनेक गाड्यांना धडकत ही इथपर्यंत आली होती। अनेक जण यामध्ये जखमी झालेले आहेत। जवळपास 29 जण या संपूर्ण अपघातात जखमी झालेले आहेत। 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अनेकांची अजूनही मृत्यूशी झुंज ही देखील सुरू आहे। नेमकं काय कारण होतं की ही बस त्या ठिकाणी तिचा ब्रेक लागला नाही याचा आता निदान केलं जाताना पाहायला मिळत आहे। पोलीस सकाळपासूनच प्रत्येक घटनेचा पंचनामा देखील करताना पाहायला मिळत आहेत। आरोपी मोरे याला ताब्यात घेतलेला आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याच्या अटकेची कारवाई देखील झालेली आहे। मात्र हा अपघात घडला कसा याचं नेमकं कारण शोधत आहे, कारण हा संपूर्ण जर आपण परिसर पाहिलात कुर्लाचा तर हा बाजारपेठ आहे आणि गर्दीचं वातावरण या संपूर्ण रस्त्यांवरती पाहायला मिळतं। दररोज इतकी गर्दी असते की आणि अशातच हा अपघात घडल्यामुळे आता कुठेतरी बीएसटी बस या देखील आजच्या दिवशी या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि इतर मार्गाने नागरिक प्रवाशांकडनं प्रवास करत आहेत। अनेक प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी जमलेले आहेत, मात्र ते अजूनही तो प्रसंग पाहिल्यामुळे बोलता येत नसल्याचं ते स्पष्टपणे सांगत आहेत। मात्र कालची घटना ही खूपच भयावह होती। अनेक गाड्यांचं नुकसान झाले, अनेक नागरिक जखमी झाले आहेत, काही पोलिसांचा देखील या संपूर्ण अपघातांमध्ये जर पाहिलं तर सहभाग आहे। गाड्यांची आपण पाहतो ज्या गाड्यांना धडक दिलेल्या आहेत त्या गाड्यांचे पार्ट्स हे रस्त्याने या ठिकाणी पडलेले पाहायला मिळतात। काचांचा ढीग लागलेला आहे आणि आता लवकरच हे साफसफाई संदर्भात देखील आता पालिका कर्मचाऱ्यांकडून पावलं उचलली जात आहेत। हा संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, त्यामुळे छावणीचं स्वरूप या संपूर्ण परिसराला आलेलं आहे। कालच्या एका अपघातामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जाते आहे। त्यामुळे या ठिकाणी अपघातानंतरची परिस्थिती ही जरी आता सावरलेली आपल्याला पाहायला मिळत असेल, मात्र कालची जी घटना होती ही आजही डोळ्यासमोर आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी आहेत ते सांगताना पाहायला मिळत आहेत। प्रज्ञा, सूरज, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।